नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज आहे रथसप्तमी. तर रथसप्तमीची अशा प्रकारे मी पूजा केली. सूर्यनारायणाची प्रतिमा काढली, रथाची प्रतिमा काढली रांगोळीनं आणि 5 धान्य ठेवले आणि त्यांची पूजा करून घेतली अशा पद्धतीने. तर खाली पाटावरती मांडणार होते, पण विराज काही ठेवणार नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, देवांच्याच साईडला ना अशी थोडीशी जागा होती, मग तिथंच मी अशा पद्धतीने पूजा करून घेतली. तर आज ना सूर्याला जल म्हणजे पाणी अर्पण करायचं असतं, सूर्यनमस्कार करायचा असता. तर ते मी सकाळीच आंघोळ वगैरे करून सकाळच केली होती. उंबऱ्याची पूजा केली होती. तर आज खूप लवकर उठले होते, त्याच्यामुळे तर देवपूजा वगैरे आवरून घेतली. रथसप्तमीची पूजा करून घेतली, सूर्यनारायणाची पूजा करून घेतली. आणि आता इथं ना गॅसची पूजा करत आहे, आपल्या अग्निदेवताची पूजा करून घेत आहे. आणि आज ना दूध न ओतू घालायचं असते एक मातीच्या भांड्यामध्ये. तर बाहेर असं घालायचं असतं आपलं आर करून. तर आता इथं बाहेर काही शक्य नाही, त्याच्यामुळं मी काय केलं, गॅसवरतीच ना आपलं जे संक्रांतीचं सुगडं असतं ना त्यामध्येच घरातच दूध ओतू घातलं. तर अशा पद्धतीनं मी गॅसची पूजा करून घेतली स्वच्छ. सकाळी ना काय केलं, संध्याकाळीच भांडे वगैरे घासून ठेवली होती. फक्त सकाळी उठून गॅस तेवढा म्हणजे ओल्या कपड्यानं पुसून किचन ओटा पुसून घेतला. आणि नंतर मग आता गॅसची पूजा करून आता थोडेसे तांदूळ टाकले, कारण कसं ना ह्याचाच नैवेद्य दाखवायचा, जे मी रथसप्तमीची पूजा केली त्याला. आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून पण घरात हे खायचं, सगळ्यांना द्यायचा प्रसाद म्हणून. तर थोडेसे तांदूळ टाकले, दूध टाकलं आणि थोडीशी साखर टाकली. आणि मातीचं भांडं मोठं असेल तरी चालतं, पण माझ्याकडे काय नव्हतं. हे आपले जे संक्रांतीचे सुगडं असतात त्यामध्येच मी थोडंसं म्हणलं नैवेद्यापुरतं. तर आता इथं ना दूध ओतू घालते मी. आणि दूध ओतू केलेलं खूप छान म्हणजे शुभ असतं असं म्हणतात. तर जेव्हा आपण घराची पूजा वगैरे करतो, तर सुरुवातीला ना आपण गॅसवरती दूध ओतू घालतोच. तर अशा प्रकारे ना दूध ओतू केलं आहे. तर दूध ओतू वगैरे घातलं आणि त्याचा नैवेद्य मी देवाला दाखवलं. आणि मुलांनाही थोडा प्रसाद म्हणून थोडंसं दिलं, त्यामधलं मीही खाल्लं. आणि आता नाश्त्यासाठी बनवणार होते आळूची वडी. तर खूप दिवस झालं ना मला बनवायची होती, आणि म्हणजे मी ह्याच्या अगोदर पण बनवली होती, पण तेवढी काही चांगली झाली नव्हती. मला चला आज परत ट्राय करूया, तर चांगली होईल. तर साधी सिंपलच अशी. काल आळूची पानं दिसली मला भाजीवाल्याकडे, खूप छान अशी ताजी होती. त्याच्यामुळे मी आळूची पाणी म्हणजे घेतली आणि म्हटलं चला आज नाश्त्यासाठी आळूच्या वड्याच बनवूया. तर खूप छान लागतात ह्या. आणि म्हणलं जसं आपण बेसनपीठ भज्याला बेसन काढून घेतो, बेसनपीठ त्याप्रमाणेच काढून घेतो. थोडंसं घट्टसर म्हणजे भिजवायचं पीठ, जास्त पातळ नाही भिजवायचं. तर आता इथे वाफायला ठेवते, कारण कोणी ना असं कढईमध्ये पण ठेवू शकतात, पण मी ते इडलीच्या भांड्यामध्येच ठेवणार आहे, कारण ना पटकन होऊन जाईल त्याच्यामुळे. आणि नंतर इकडं वाफून येते तोपर्यंत आता इकडं ना बटाट्याची भाजी बनवणार होते मी. तर आता ना मस्तपैकी असे हे आपली आळूचं ना हे रोल केलेलं होतं ना, ते मस्तपैकी असं हे शिजलं, वाफून निघालं. आणि आता मी तळून घेते, फ्राय करून घेते. आणि त्याला ना खूप छान असे हे लेअर आलेत. आणि चालले आता एक पटपट. आता आळूच्या वड्यात इकडे तळून घेते, तोपर्यंत म्हणलं चला पोहे भिजवून घेतले, पोह्याची तयारी करून घेतली. आता कढईमध्ये हे आळूच्या वड्या तळल्यानंतर ह्यामध्येच आता पोहे करून घेणार आहे नाश्त्यासाठी आज. आज ना हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे रथसप्तमीला हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकवाचा दिवस संपतो त्याच्यामुळं. तर आज ना म्हणजे बऱ्याच ठिकाणी सूर्यनमस्कार वगैरे असे कार्यक्रम ठेवले जातात. तर अशा प्रकारे मस्त अशी ही एकदम ना खुसखुशीत आळूवडी झाली आहे, आणि एकदम अशी म्हणजे क्रिस्पी झाली आहे. तर